कुस्तीला सुरुवात झाली. ब्ल्यू कास्ट्यूमचा प्रकाश बनकर आणि रेड कास्ट्यूमचा पृथ्वीराज पाटील. हे सातारच्या अधिवेशनात 2022 ला सातारच्या अधिवेशनात फायनलला कुस्ती आली महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आणि तिथं पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी झाला 2022 ला आणि उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर. अख्ख्या महाराष्ट्राचा अंदाज या दोन पोरांनी हुकवला. अनेक जण वेगवेगळ्या पैलवानाची नावं घेतात अरे या दोन्ही पैलवानांनी अंदाज चुकवला आणि कुस्ती आज घेतलेली हीच या मैदानात. ही जर कुस्ती निकाली झाली तर या कुस्तीसाठी सागर दत्तात्रय झुरंगे माजी ग्रामपंचायत सदस्य उद्योजक यांचे 5,000, गौरव राजाराम झुरंगे यांचे 5,000. कुस्तीला सुरुवात झाली. विद्यमान सरपंच जयप्पा कंद यांचे 2,000. अशी दानतदार मंडळी या लोणी कंद गावची. घरातही पाणी असतं आणि देवापुढे पाणी असतं. घरातल्या पाण्याला पाणी म्हणतात आणि देवापुढच्या पाण्याला तीर्थ म्हणतात. कोणाकडे किती पैसा आहे कोण बघायला जात नाही, पण तीर्थ रूपी आशीर्वाद हित मर्दुंकी आणि पुरुषार्थासाठी दिला जातोय. कारण देणाऱ्यामध्ये आपण बसलेलो आहे. अखंड चराचर सृष्टीचा भगवान परमात्मा याच दानतदार माणसांचा उद्धार करत असतोय. ही महाराष्ट्राची माती संतांच्या, शुरांच्या, वीरांच्या, थोर महापुरुषांच्या, बलाढ्य पैलवानाच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आहे. आणि या मातीतले अस्सल रत्न या मॅट वरती लढताय लोणी कंदच्या मैदानात. कैलासवासी वसंतनाना कंद क्रीडा नगरी हिंद केसरी मैदान. रवींद्र उर्फ बंटी भाऊसाहेब शिंदे उद्योजक यांचं 5,000 निकाली कुस्ती झाली. तर या कुस्तीसाठी स्वप्नील अप्पा एकनाथ कंद यांचे निकाली कुस्तीसाठी 5,000. कुस्ती चितपट झाली नाही ते 1 पॉइंट लावण्यात येईल. उपसरपंच सुधीर भाऊ कंद यांचे 5,000 रुपये. इथं पाठीमागा उभा राहिलेले खाली बसून घ्या. पृथ्वीराज पाटील उंचीला कमी असतो. मुक्केबाज पैलवान, कधीही निकाल बदलू शकणारा पैलवान पृथ्वीराज पाटील. गेल्या वर्षी कर्जतचं अधिवेशन गाजवलं आणि उपमहाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी झाला गेल्या वर्षी. या वर्षीचं हे अधिवेशन चांगलं गाजवलं असा पैलवान. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबाच्या पायथ्याला देवठाणे छोटस गाव आहे, त्या गावचा पैलवान आणि जालिंदर मुंडे आबा यांचा पट्टा. ओ साईडची जरा जपून बसा. आणि प्रकाश बनकर माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगरचा पैलवान उपमहाराष्ट्र केसरी. 5 मिनिटं झाली कुस्तीला. 5 मिनिटं 5 मिनिटं झालेली आहे. अजून आपण निकाली कुस्तीसाठी किती मिनिटं? 10 मिनिटं अजून बाकी आहे निकाली कुस्तीसाठी. पैलवान कुस्ती करा. आदित्य संदेश शिंदे यांचे चालू कुस्तीला 5,000. अशी कुस्ती. आणि आदित्य शिंदे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस. गोरखनाथ कंद
व्हाईस चेअरमन सोमेश्वर पतसंस्था यांचे 1000 आणि कब्जा घेतला पृथ्वीराज पाटलांना. जालिंदर मुंडे आबाचा पट्टा शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर. ज्या जालिंदर मुंडे आबांनी 2010 ला एक महाराष्ट्र केसरी तयार केला आपल्या तालमीचा समाधान घोडके. 26 डिसेंबर 2010 आणि त्यानंतर त्याच उंचीचा तशाच वजनाचा तसाच पैलवान समाधान घोडकेचीच एक प्रतिकृती पृथ्वीराज पाटील 2022 ला महाराष्ट्र केसरी झाला. आपल्या महाराष्ट्रात प्रतिष्ठेची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, या स्पर्धेचा उत्तरोत्तर बक्षिसातही वाढ होत चाललेली आहे. क्रेज निर्माण झालेले महाराष्ट्र केसरीसाठी फार मोठी क्रेज निर्माण झालेली आहे. या वर्षीचं अधिवेशन रामकृष्णांना सातव पाटील आणि त्यांचा सर्व मित्र परिवार, खूप वेळ कुस्ती खाली हेमंत पाटील यांचा 5000 या कुस्तीसाठी निकाली झाली तर आहे. खूप वेळ कुस्ती खाली ठेवली जाणार नाही. दोन्ही मंडळाला सूचना आहे, जर कुस्ती रेंगाळली तर ते सोडून घ्यायचा अधिकार पंचांना आहे. घरामध्ये एकच असावा तो पैलवान असावा, नसता दुसऱ्याच्या लग्नात नाचणारा नसावा. एकच असावा तो सर्वांना थोर असावा. 100 पोरण गावा मोर नकोय, एकच असावा तो गावाचं नाव करणारा असावा. बोला. असा कुस्ती मैदान समस्त ग्रामस्थ लोणी कंदा. आज मला इथं कॉमेंट्री करण्याचा योग आला. आज रामनवमी, छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. मनामध्ये राम असावा लागतोय. या चराचर सृष्टीचा परमात्मा, या सगळ्या भूतलाचा परमात्मा श्री शंभू महादेव सुद्धा राम नामाचा जप करत असते. तत्वाने वागणाराला राम म्हटलं जाते. तत्वनिष्ठता तशी कुस्तीमध्ये जपली जाते. महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित कडक्यांचा सन्मान लोणीकंद ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात येत आहे. मी लोणीकंद ग्रामस्थांना विनंती करतो, श्रीकांत कंद, सभापती रवींद्र कंद आणि आपण सर्वांनी एकत्रित महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित कडक्यांचा सन्मान करावा. हनुमंत कंद, भाऊ, समस्त ग्रामस्थ लोणीकंद, या लोणीकंद ग्रामस्थांच्या वतीने गौरव दुरुंगे. चला. महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी अभिजितदादा कटके यांचा सन्मान इथं केला जातोय. श्रीफळ देऊन टाळ्या करा जरा सगळेजण. या भागाचं नाव पंचमुखी केलं. शेवटचे 4 मिनिटं निकालासाठी, शेवटचे 4 मिनिटं. कुस्ती करा. गुन्हे पैलवान दोघांना समज द्या. कुस्ती करावी लागणार आहे. निकाली कुस्ती झाल्याशिवाय गदा दिली जाणार नाही. आणि बक्षीस जे बाहेरून गोळा झालेलं आहे हे चितपटीच्या कुस्तीला झालेलं आहे आप्पा. आणि हे कुस्ती मैदान टिपण्यासाठी महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यांनी मोलाचे सहकार्य केलेले. सगळ्या कुस्त्या अभिजित कटकेने टिपलेल्या आहेत. जरा टाळ्या करा, कारण कुस्त्या जोडायचं एवढं सोपं नाही. हा त्याच्या संघ नको म्हणतोय, तो त्याच्या संघ नको म्हणतोय. त्याला शब्दामध्ये सर्व प्रेक्षणीय कुस्त्या अभिजित कटके यांनी टिपून दिलेल्या आहेत. दोन्ही कंद ग्रामस्थांचे आभार मानण्यात येत आहे. दिग्विजय असतील आणि त्यांना अजून सहकार्य करणारे गावातील ग्रामस्थ मंडळी, दिग्विजय भोंडवे, या सगळ्यांच्या सहकार्यातून हे मैदान
टिपलेला आहे, पण कुस्त्या भरपूर घेतल्या सगळ्या पैलवानांना म्हसोबा महाराजांचा प्रसाद दिलेला आहे. नवसाला पावणारा देव. एक मिनिट नवनाथ, शेवटचे 2 मिनिटं सांग त्यांना. निकालीसाठी शेवटचे 2 मिनिटं, 2 मिनिटात चितपट नाही झाली, 1 पाऊंड कुस्ती लावण्यात येईल. गतिमानता पाहिजे, आक्रमकता पाहिजे, अटॅक पाहिजे. दुहेरी पटाला जाण्याचा प्रयत्न होता पृथ्वीराज पाटलाचा. दोन्ही पैलवान अनुभव सिद्ध आहे, अनेक स्पर्धा खेळलेले पैलवान आहे. आणि हा पृथ्वीराज पाटील इंडियन आर्मी मध्ये आहे, देश सेवेमध्ये कार्यरत आहे. जरा टाळ्या करावं त्यासाठी. देश सेवेमध्ये कार्यरत आहे. आणि प्रकाश बनकर हा 1987 सालचे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा पुतण्या. प्रकाश बनकर तोही उपमहाराष्ट्र केसरी आहे. बिराजदार मामांचा पहिला महाराष्ट्र केसरी गोकुळवस्ता तालमीचा 1987. तानाजी बनकर त्यांचा पुतण्या आखाड्यावरती लढतोय. शेवटचा 1 मिनिट. हो अरे संपलेल्या कुस्तीमध्ये एक मिनिट ज्यांनी कुस्ती पकडली पैसे पुकारले त्यांनी पैसे गोळा करा. चला मॅटच्या बाहेर नाही कुस्ती केली, मॅटवरच झाली आतमध्ये. चला स्वप्नील तात्या कंद पृथ्वीराज 5,000 रुपये, पाटलांना गादा सागर शेठ जुरुंगे 5,000 रुपये, अभिजित कटे तिकडे म्हणा बोर्ड त्याला गादा द्यायला आतमध्ये. गौरव जुरुंगे यांचे 5,000 पृथ्वीराज रुपये, पाटील संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे. सगळ्यांनी एकदा मसोबाच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. मसोबाच्या नावानं, यांचे 5,000, मसोबाच्या नावानं. जय विलास कंद यांचे 10,000 रुपये,